आज मी तुम्हाला उकडीचे मोदक कसे करायचे ते सांगणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही एका पातेल्यामध्ये 2 वाट्या पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ आहे तर ते उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि सर्व मीठ वगैरे आहे तर ते सगळीकडे लागलं पाहिजे अशा पद्धतीने. इकडे आहे ना झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं पीठ आहे तांदळाचं ते शिजवायला ठेवायचं. म्हणजे जेणेकरून त्याला वाफ वगैरे छान अशी लागली पाहिजे आणि तांदूळ शिजले पाहिजेत. एका कढईमध्ये तूप गरम करायचं आणि त्याच्यामध्ये खसखस टाकायची. छान भाजली की नंतर 2 वाट्या आहेत तर नारळाचा चव टाकायचा, 1 वाटी गूळ टाकायचा. छान असं मिक्स करून घ्यायचं. गूळ आहे ना तो वितळेपर्यंतच फक्त हलवून घ्यायचा. नंतर गूळ वितळला की वेलची पूड टाकायची, गॅस बंद करून ठेवायचा. इकडे आपलं तांदळाचं पीठ शिजलेलं आहे. पहिलं तांब्याने असं स्मॅश करून घ्यायचं, नंतर हाताने मळून घ्यायचं. छान असं मळून घेतलं. जर तुम्हाला वाटतंय कठीण आहे तर तुम्ही कोमट पाण्याचा हात पण घेऊ शकता. नंतर आहे तर ते मोदक आहेत बनवायला घ्यायचे. छान सारण पण आपलं मऊ राहिलेलं आहे, अजिबात कठीण वगैरे झालेलं नाही. इकडं आहे ना छान असे मोदक मी करून घेतले. जर मोदकाला तुमच्या जर कळ्या पडल्या नसतील तर तुम्ही आहे ना अशा प्रकारे चमचा घ्यायचा आणि छान अशा त्याला कळ्या पाडून घ्यायच्या. खूप छान अशा दिसतात पण आणि कळ्या पण छान पडतात. इकडं आहे ना सर्व मी मोदक करून घेतले आणि आता 10 ते 15 मिनटं याला उकळ्या आणून वाफवून घेणार आहे. तर छान अशा प्रकारे मोदक आपले तयार झालेले आहेत. याची रेसिपी फुल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आपल्या चॅनलवर चेकआउट करायला विसरू नका आणि मोदक कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. बाय.